सोलापूर जिल्हा कारागृहातील कैद्यांकडून भर रस्त्यात खोदकाम करण्यात आलं। जिल्हा कारागृह प्रशासनाकडून पाणी मिळवण्यासाठी हा अजब प्रकार करण्यात आला। पालिकेकडे वारंवार विनंती करून देखील कनेक्शन न मिळाल्यानं कैद्यांकडून पाईपलाईन शोधण्यासाठी खोदकाम करून घेतल्याची माहिती कारागृहाचे अधिकारी प्रदीप बाबर यांनी दिली आहे। दरम्यान या संदर्भात कारागृह प्रशासनाला प्रश्न विचारताच कैद्यांना परत कारागृहात नेण्यात आलं। ज्यावेळेस बोरला पाणी कमी होतं त्यावेळेस नळाचे पाणी पुरत नाही, हे दर उन्हाळ्यात आहे याची आम्ही त्यांना कल्पना दिलेली आहे। त्यानुसार त्यांनी एस्टिमेट केलेलं आहे। अजूनपर्यंत त्यांना बजेट मिळालं नाही। एक स्टोरेज टँक करावं लागणार आहे। शहरात 4 दिवसाआड 5 दिवसाआड पाणी पुरवठा आहे, तरीसुद्धा आम्ही जेवढं शक्य होईल तेवढं पाणी यांना देत आहोत। अडचण आल्यानंतर आम्ही टँकरनं सुद्धा पाणी दिलेलं आहे बऱ्याच वेळेस, तरीसुद्धा प्रशासनाने, जेल प्रशासनाने परस्पर कैदी आणून रस्त्यावर पाईपलाईन खोदलेली आहे। जानेवारीपासून पत्रव्यवहार करून ते कंटाळून आता जेल प्रशासनामध्ये 550 कैदी आहेत। त्यांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि पिण्याचं पाणीच नाही म्हटल्यानंतर काय करायचं म्हणून ते स्वतः 4 कैदी आणून या ठिकाणी खोदकाम केलं। खोदकाम केल्यानंतर ते पाण्याचे पाईप हुडकत होते, पण दुर्दैव पाण्याची जरी पाईप सापडली नाही, तिथून कुठून घाण ड्रेनेजचं पाणी येतं काय समजत नाही आहे। सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त जे आहेत ओंबाजी साहेब, हे आल्यापासून काम चांगलं करत आहेत, पण खालचे अधिकाऱ्याचे जे स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर बदलणे गरजेचं, कारण का त्या अधिकाऱ्यांना सवय झाली भ्रष्टाचार करायची, बदमाशी करायची, चुकीच्या पद्धतीने काम करायची त्यांना सवय झाली आहे आणि आयुक्तांना सुद्धा चुकीचे ब्रीफ करून अशा पद्धतीने काम सुरू केलेलं आहे। मी प्रहारच्या वतीने अशा प्रशासनाचा मी निषेध करतो।